हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत नवरात्र स्पेशल कच्च्या केळीचा चिवडा. हा चिवडा अगदी युनिक आहे आणि त्याचबरोबर झटपट होतो आणि अजिबात तेलकट होत नाही. तुम्ही बघू शकता, अजिबात तेलकट झालेला नाही हा आणि अगदी कुरकुरीत असा होतो. तुम्ही बघू शकता, मस्त कुरकुरीत असा झालेला आहे हा चिवडा आणि तुम्ही हा स्टोअरही करून ठेवू शकता. चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. मी इथे काजू, बदाम, मनुके, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि 3 कच्ची केळी. आता ही कच्ची केळी अशा पद्धतीने पाहिजे, छान मस्त गुबगुबीत अशी कच्ची केळी आपल्याला घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीची केळी असली पाहिजे. आता आपल्याला एकीकडे तेल तापवायला ठेवायचं आहे. तेल छान कडकडीत तापलेलं पाहिजे आणि तेल तापल्यानंतर आपण जे काही ड्रायफ्रूट्स, शेंगदाणे आणि हिरवी मिरची घेतली आहे ते आपण अशा पद्धतीने छान तळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपले हे शेंगदाणे तळले गेले पाहिजे आणि त्यानंतर आता आपण ड्रायफ्रूट्स तळून घेऊया. ड्रायफ्रूट्स, शेंगदाणे, मनुके आणि हिरव्या मिरच्या छान तापलेल्या तेलामध्ये टाकून अशा पद्धतीने आपण सगळे तळून घेऊया. अधिक जास्त आपल्याला हे काळे करायचे नाही आहे. अशा पद्धतीने हे तळले गेले पाहिजे. कच्ची केळी खाणं आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. कच्च्या केळीमध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतं आणि त्याचबरोबर कच्च्या केळीच्या सेवनाने पोटाचे आरोग्यही सुधारते. म्हणून कच्ची केळी आपल्या आहारात असणं अत्यावश्यक आहे. हो, हे अगदीच मान्य आहे की तळण हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे, परंतु बाहेरचा काळ्या कळकट्ट तेलातला चिवडा खाण्यापेक्षा हा घरात तयार केलेला स्वच्छ आणि आरोग्यदायक चिवडा कधीही चांगला, नाही का? म्हणून शक्य तितक्या गोष्टी आपण घरात बनवणं हे मुलांच्या आरोग्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्याही आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. काही वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारा हा चिवडा तुम्ही उपवासामध्ये, मुलांच्या स्नॅक टाईममध्ये हा देऊ शकता. आपला हा चिवडा नवरात्र स्पेशल जरी असला तरी आपण हा चिवडा इतर वेळेलाही बनवून आपल्या मुलांना खुश करू शकतो. मुलांना तसंही बाहेरचा चिवडा फार आवडतो. त्यापेक्षा असा घरच्या घरी जर इतका छान चिवडा होत असेल तर काय हरकत आहे, नाही का? इथे आपण ही कच्ची केळी छान याचे साल काढून घेऊया आणि एका वेळेला एकच कच्ची केळी आपल्याला सोलून घ्यायची आहे, कारण ही केळी सोलल्यानंतर ही लगेच काळी पडायला लागते. त्यामुळे आपल्याला एक एक केळी सोलून, किसून आणि मग ही तेलात टाकून घ्यायची आहे. आपल्याला केळी किसण्यासाठी किसणी ही अशी जाड होलाची हवी आहे, जी आपण बटाट्याच्या किसासाठी वापरतो ती वाली. बारीक किसणीने आपल्याला केळी किसायची नाही आहे. अशा पद्धतीने ही जाड असली पाहिजे, कारण बारीक किसणीने किसलेला चिवडा हा जळण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने जाड किसणीने हे केळी किसून घ्यायचे आहे. इथे मी पाण्यामध्ये सेंधं मीठ घालून हे मिश्रण तयार केलं आहे, जे आपल्याला केळी सोडल्यानंतर सोडायचं आहे, जेणेकरून आपल्या केळीचा चिवडा छान क्रिस्पी होतो आणि वरतून मीठही घालायची आपल्याला आवश्यकता पडत नाही, कारण केळीला छान एक नैसर्गिक मिठाची चव उतरते. अशा पद्धतीने आपण केळी सोडली आहे. आता त्यात मिठाचं पाणी सोडूया आणि हा चिवडा छान प्रकारे तळून घेऊया. आता सगळी केळी अशाच पद्धतीने आपण तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, हा छान मस्त क्रिस्पी असा झालेला आहे आणि तेलकटही अजिबात होत नाही. अशा पद्धतीने आपण सगळा चिवडा तळून घेतला आहे. आता यामध्ये आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स, शेंगदाणे, मनुके आणि हिरव्या मिरच्या टाकून घेऊया
आणि साधारण 1.5 चमचा इतकी मी पिठी साखर यात घातली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पिठी साखर घाला. तुम्हाला गोड जर नको असेल तर तुम्ही पिठी साखर स्किप करू शकता. परंतु पिठी साखर म्हणजे आपल्या चिवड्याला छान गोड तिखट अशी चव येते. अशा पद्धतीने मी पिठी साखर सोडली आहे आणि हा चिवडा छान मिक्स करून घेतला आहे. आणि हा मिक्स केल्यानंतर चिवडा छान थंड झाल्यानंतर आपण एअर टाईट कंटेनरमध्ये हा भरून ठेवू शकतो. अशा पद्धतीने आपला झटपट आणि युनिक असा कच्च्या केळीचा चिवडा तयार झाला आहे. नवरात्रीमध्ये हा चिवडा तयार करून ठेवा आणि सकाळची किंवा टी टाईमची नाश्त्याची झंझट विसरून जा. बरेच जण पूर्ण नवरात्रीचे 9 दिवस उपवास पकडतात. तर प्रत्येक वेळेला थोड्या भुकेसाठी काय खावं असा प्रश्न पडतो. त्यासाठी असा चिवडा बनवून ठेवा. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. हा चिवडा एअर टाईट कंटेनरमध्ये साधारण 15 ते 20 दिवस छान टिकतो. आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल. स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान्न. पुन्हा भेटूया अशा चटपटीत, चमचमीत, युनिक आणि चवदार रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.